इकडे दादांची अग्नी विझली, तेच मुंबईत पटेल तटकरेंच्या बैठका. दादांच्या शोकसभेत अदानी आणि अंबानींसोबत पटेलांचा हशा. सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात, कधी हाताला धरून ओढले. डॉट जोडा, टायमिंग पहा, हालचालींचा अंदाज घ्या. रोहित पवार आता शेवटापर्यंत पोहोचले. नेमकं घडलंय का? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातावरून अनेक संशय व्यक्त केले गेले. या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली. या संदर्भात अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी सतत पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. VSRS विमान कंपनीच्या कारभारावर अनेक शंका रोहित पवारांनी उपस्थित केल्या. या अपघाताची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करावी अशी मागणीही रोहित पवारांनी केली. आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर काही प्रश्न उपस्थित केलेत. थोडक्यात पटेलांना एक्सपोज केलं. मुंबईवरून बारामतीला येत असताना राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या खासगी चार्टर विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या अपघाताचा CCTV फुटेज बाहेर आल्यावर या अपघातात विमानात काहीतरी बिघाड झाला असावा असे संशय व्यक्त केले गेले. त्यानंतर अजितदादा यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक जाहीर सवाल करत VRSS विमान कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आता या अपघातानंतर या विमान कंपनीचे सेफ्टी ऑडिट करत DGCAने काही जातीच्या विमानांचा मेंटेनन्स योग्य प्रकारे होत नसल्याचं पुढे आल्यानं या मॉडेलच्या विमानांच्या उड्डाणावर नुकतीच बंदी घातली. यावरती मिस्टर प्रफुल्ल पटेलजी, माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या, असं रोहित पवारांनी ट्विट केलंय. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. अनेक प्रश्न तयार केले गेले. अजित पवारांना विमानानं जाण्याची वेळ पटेल आणि तटकरे यांनीच आणली असं रोहित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या आयोजित शोकसभेमध्ये जिथे सगळे स्तब्ध आहेत, अजित पवारांच्या आठवणींना उजाळ्या देत आहेत, तिथे मात्र प्रफुल्ल पटेल अदानी आणि मुकेश अंबानींसोबत हशा पिकवताना दिसतात. काहीतरी बढाई मारलीये असे पटेलांचे हावभाव. जय पवारांना जागा दाखवणं असू द्यात किंवा मग सुनेत्रा पवारांच्या पुढे पुढे करणं असू द्यात, प्रफुल्ल पटेल यांचं सगळंच वागणं संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे अजित पवार गेल्याच्या आदल्या दिवसापासून तर आत्तापर्यंतचा टायमिंग, वेळ, घटना, ठिकाण हे सगळे डॉट रोहित पवारांनी जोडत पटेलांना एक्सपोज करायचं काम सुरू केलं. या सगळ्या मुद्द्यांवरती तुमचं काय मत आहे? कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत जरूर व्यक्त करा. जय महाराष्ट्र.